पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवंतांनी आपल्याला मुळात काय सांगितलं आहे की आपली प्रकृती आणि जीव ह्या दोघातला भेद ओळखा आणि मग आपल्या उपासनेत, आपल्या साधनेत, आपल्या तत्वज्ञानात काय सांगतात की देहात्मभाव सोडा. देहात्मभाव म्हणजे काय? हे शरीर म्हणजे मी आहे असं वाटणं. आता भगवंत अर्जुनाला सांगतोय, आता तुला कळतंय का शरीर म्हणजे तू नाही आहेस, कारण जीवात्मा वेगळा आहे आणि हे जे शरीर आहे ह्या शरीराला जे चालवत आहे किंवा ते जसं काही चालत आहे. आता हल्लीचे डॉक्टर्स आपल्याला सांगतात की अहो आपण जन्माला येतो तेव्हाच आपल्या शरीरावरती सगळीकडे टप्पे टप्पे पडलेले असतात, सगळ्यावरती टप्पे मारून येतो, शिक्के मारलेलेच असतात. कशाचे? ह्या देहाचे गुडघे 65व्या वर्षी दुखायला लागतील, या देहाचं पोट नबळं राहणार आहे, ह्या पोटात ताकद असणार नाही, या देहाचं वजन वाढणार नाही, या देहाचं वजन कधी कमी होणार नाही. सगळे टप्पे मारून आलेलो होतं. पण हे डोळे इतक्या वर्षांनी खराब होणार आहेत. कारण का? तर त्या पराप्रकृतीनी देहातल्या त्या अवयवाला तेवढं सामर्थ्य देऊन तिने दिलेलं सामर्थ्य. आता ते सामर्थ्य आम्ही पुरवून वापरायचं का ते सामर्थ्य भराभरा खर्च करून संपवून आपण ठरवायचं. आणि त्यामुळे ती प्रकृती आपण म्हणतो आता हल्लीच्या मुलांना काय हो 60पर्यंत पूर्वी काही होत नव्हतं, आता ही मुलं 20तच गळून जायला लागली. या मुलांचं ताकदच संपते, या मुलांना दुखणीच लागतात, यांचं ब्लड प्रेशर 25व्या वर्षी वेरी होतं. काय करावं? त्याचं कारण आहे ती जी प्रकृती आहे तिने तिच्या नियमाने हा देह बांधून दिलेला आहे. त्या प्रकृतीला आम्ही सन्मानित केलंच पाहिजे. वी हॅव टू रिस्पेक्ट द नेचर. आता आपण म्हणतोच ना की निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे. ती ही प्रकृती आहे. ती ही प्रकृती किती प्रकारांनी एकत्र झाली आहे? 2 प्रकारांनी. तिला काय म्हटलंय? अपरा आणि परा. आता ती जी परा आहे ती जीव कोणाला देते? ह्या सगळ्या जडाला देते. म्हणजे ती कुणाच्या ठिकाणी हे सगळं निर्माण करते? आमच्या देहाच्या ठिकाणी निर्माण करते. हा जीव निर्माण करण्याचं काम तिने केलं आहे. पण जीव नावाची गोष्ट प्रकृती नाही, जीव नावाची गोष्ट वास्तविक चैतन्य आहे. आमचा जो जीव आहे तो मुळामध्ये चैतन्य आहे. आणि नाही तर जे बाकीचे आचार्य आहेत, भक्ती आचार्य, शंकराचार्य म्हणतात जीवो ब्रह्मैव ना परहा. पण उरलेले 4 आचार्य असं म्हणत नाहीत. ते 4 आचार्य म्हणतात हे सगळे जीव प्रकृतीच्या अधीन आहेत. त्यामुळे सगळे जीव दुर्बल आहेत, सगळे जीव सूक्ष्म आहेत, सगळ्या जीवांना मर्यादा आहे.
ते एका मर्यादेपर्यंतच विकास साधू शकतात. आणि शंकराचार्य म्हणतात नाही, जीव आणि ब्रह्म या दोघांच्यामध्ये काही अंतर नाही. त्याच्यावरची प्रकृती दूर झाली की ते ब्रह्मच आहे. आता तो जो जीवभाव आहे, तो जीव भाव देण्याचं काम पराप्रकृती करील, पण तो जीव हा ह्या प्रकृतीला दिलेल्या चैतन्यापेक्षा वेगळा आहे. या दोघातला अलगपण आपल्याला लक्षात आल्याशिवाय आपला देहात्म भाव सोडावा हे म्हणणं आपल्या लक्षात येणार नाही. की देहाच्या ठिकाणी मी आहे हा भाव कसा राहील, कारण हा जीव ह्या देहात नाहीच आहे. म्हणून आपण काय उदाहरण घेतलं की हा जो जीव आहे, हा जीव काही दुखणाऱ्या हाताला आपली एनर्जी देत नाही आहे, आपली शक्ती देत नाही आहे. या हाताला काय द्यायला लागतं? औषध. औषध कशा करता? त्या पेशींकरता. त्या पेशींना ते औषध काय करतं? बलवान करतं आणि ते त्या दुखण्यापासून दूर करतं. म्हणजे जीव दुखणं नाही घालवू शकत, औषध दुखणं घालवतं. दुखणं आणतं कोण? प्रकृती. आपण म्हणतो मन, आपला स्वभाव, आपला आनंदीपण का आपला ताणतणाव. आपला ताणतणाव आपल्यावर दुखणं आणतं, आपलं आनंदीपण आपल्याला निरोगी ठेवतं. पण हे कोण आहे? प्रकृती. म्हणजे खेळ कोणाचा आहे? प्रकृतीचा आहे, जीवाचा नाही आहे. म्हणजे आता भगवंताला हे सांगताना आपल्याला पहिल्यांदा काय सांगायचं आहे की ह्या प्रकृतीने निर्माण केलेलं हे जे जगत आहे हे प्रकृतीच्या ताब्यात आहे, प्रकृतीला वश आहे. पण हा जो जीव आहे किंवा मी आहे, ज्याला मी म्हणतो, तो मी म्हणजे हा देह नाही. हे जे आम्हाला तत्वज्ञान 100 वेळा सांगतं त्याचा उहापोह त्यांनी इथे केला आहे सूत्रामध्ये. आता पुढे आपण जाऊया. ते म्हणतात ते जडा ते जीववी. जे जड आहे त्याला कोण जिवंत करतं? ही पराप्रकृती. चेतने ते चेतवी. जी चेतना आमच्या ठिकाणी आहे, जी कुणाला चेतना लागते? पोटामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता म्हणाले. कशा करता म्हटलं? कारण त्या पोटात गेलेलं अन्न पचवायला काही चेतना पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. म्हणून तो तिथे अग्नी कोण होतो? तो परमात्मा होतो. तो परमात्मा होतो म्हणजे परमात्मा म्हणतो ती आता पुढे येईलच, ती पराप्रकृती ही माझ्यापेक्षा काहीच वेगळी नाही. सगळा हा जो शब्दाचा हे आहे ना, शब्द बंबाळपण, ते आपण आता समजून घ्यायला पाहिजे. म्हणाले चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोह. आणि मनाकडून काय करतो? म्हणाले नाना शोक मोह मानायला लावतो. कारण मनाच्या ठिकाणी तो हे सगळे प्रकार उत्पन्न करतो. सुख करतो, दुःख करतो, मान करतो, अपमान करतो. आता थंडीचे दिवस आहेत, पाणी गरमच पाहिजे. नाही पाणी गरम मिळालं तर किती दुःख आहे. काय हो, गार पाण्याने आंघोळ केली, गार पाण्याने आंघोळ केली. 2 दिवसांनी शिंक आली की बघा गार पाण्याने आंघोळ करेल, आज मला शिंका यायला लागली. सुरू झालं. हे कोण करवतं? भगवंतानी शब्द म्हणजे ज्ञानदेवानी शब्द फार चांगला वापरलाय. ते म्हणतात मना करवी मानवी शोक मोहो. मानवी म्हणजे मानायला लावते. मानवी म्हणजे मानवाचं नाही, मानवी म्हणजे मानवतं, म्हणजे मानायला लावतं. त्याला असंच मनाला ते घडवतं. ह्याचं मला दुःख झालं, त्याचा मला आनंद झाला, हे मला पटलं नाही, ते मला नको आहे. हे कोणातर्फे करवतं? मनातर्फे. आता झालं हे जडाला जीव देतं, त्यानंतर चेतनेला चेतवतं. मनाकरवी मानवी, मनाकरवी शोक मोह मानायला लावतं. पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जिये चिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे निविंदाणे, जगची धरिजे. पण म्हणाले ही जी बुद्धीमध्ये जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे ही आहे, म्हणून ती जाणीव आहे. ही आता कोणत्या रूपामध्ये जाणीव प्रकट झाली आहे? आपण सगळ्या किचकटात आज जातोय म्हणून आणखीन एक किचकट घेऊ. त्याच्यामध्ये महत म्हणून जे आहे. आता ही सगळी सृष्टी उत्पन्न होताना पहिलं काय प्रकट होतं?
आता आपण चाललोय टप्प्याटप्प्याने कुठे, ती पराप्रकृती, त्याच्याचबरोबर अपराप्रकृती दोन्ही एकत्र आहेत. त्या दोन्हींच्या मधून आता तिची साम्यावस्था सांगितलं ना, या 8ही गोष्ट साम्य अवस्थेला आहेत. साम्य अवस्थेला आहेत तेव्हा काय व्यक्त झालंय? काही नाही. म्हणजे कोणती स्थिती आहे? अव्यक्त. म्हणजे आता वरती प्रकृती, ह्या अपरांपरा दोन्ही एकत्र घ्यायच्या, त्याच्या खाली काय आलं? हे 8ही साम्यावस्थेला ती अव्यक्त स्थिती. आता व्यक्तीकरणाला, आता व्यक्त काय झालं? ते तिचं जे व्यक्त होतं ती जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. ते जे महत आहे त्या महतच्या पातळीवरती ती जाणीव. आता महत आणि अहंकार, आता आपलं झालं आहे सांख्यदर्शन, आपण विचार केला तर तिथे आपण काय बोललो? महत आणि अहंकार. तो जो ते जे महत आहे ती जाणीव आहे, ते ज्ञान आहे. आणि आमची बुद्धी जी आहे, आमच्या बुद्धीचा स्पर्श कुणाला होतो? त्या पराप्रकृतीच्या त्या जाणीवेला. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कळली आणि एखादी गोष्ट कळली नाही की आपण काय म्हणतो, काय बा ऐकलं खरं, आपलं काय कळलं नाही. मग दुसरा म्हणतो नाही मी ऐकलं पण माझ्याकडे काही लक्ष नव्हतं. आता त्यांनी सांगितलंय की जेव्हा आपली बुद्धी आपण त्या पराप्रकृतीच्या अधिक जवळ नेऊ, जितकी जवळ नेऊ तितकं आपल्याला ज्ञान होतं. जितके तिच्यापासून लांब जाऊ तितके जडाच्या जवळ जाऊ ना. म्हणजे आम्ही अपराप्रकृतीच्या जवळ जाऊ. अपराप्रकृतीच्या जवळ गेलो की ज्ञान नाही होणार. आता त्यांनी सांगितलं की ही जी आमची बुद्धी आहे, ही जी जाणीव आहे, मग थेट आता जेव्हा ह्या प्रकृतीला सोडून मागे ब्रह्मापर्यंत जायचं, कसा प्रवास आहे? आपल्याला शेवटी महतपर्यंत जायचं. त्या महतच्या पलीकडे आता प्रकृतीमध्ये नाही राहायचं. आता प्रकृती अव्यक्त आहे. जर त्या चैतन्याला, जर त्या परमात्म्याला न मानता आम्ही फक्त, मागचाच विषय पुन्हा घेऊ, भगवंतांनी शेवटी काय सांगितलं की खरं सांगू का, तस्मात योगी भवार्जुन, हे खरं, पण अर्जुना जो माझी भक्ती करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. हा योगी कुठं जाऊन बसेल? त्या योग्यानी सगळ्या चित्तवृत्ती पूर्ण दूर केल्या. तो त्याच्या केवल स्थितीला आला. म्हणजे तो कोणत्या स्थितीला आला? त्या अव्यक्त स्थितीला आला. कारण सगळं साम्यावस्थेला आलं, तिथे आला. मग अडकला कुठे? तिथंच. कशामुळे अडकला? आता प्रकृतीची साम्यावस्था, इथे अडकला. कारण प्रकृती तिच्या मूळ स्थितीमध्ये कुठे आहे? त्या साम्य. आता पुढं जाणारच नाही. कारण का? तर ह्याला ईश्वराची उपासनाच नाही आहे. त्याला ब्रह्मापर्यंत पोचायचंच नाही आहे. ब्रह्मापर्यंत पोचण्याकरता त्यांनी काही केलं नाही आहे. तो फक्त स्वरूपात जाण्याकरता काम केलं आहे. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, एवढंच काम केलं आहे. म्हणजे आता अव्यक्तानंतर पुन्हा जेव्हा केव्हा सृष्टी उत्पन्न होईल तेव्हा हा पुन्हा जन्माला येणार. म्हणजे हा ईश्वराशी, परमेश्वराशी, परब्रह्माशी एकरूप झाला किंवा होणे, ही स्थिती त्याच्या बाबतीत घडणारच नाही, त्याच्या बाबतीत होणार नाही. मग काय पाहिजे? म्हणून भगवंत सांगतायत माझं स्वरूप समजून घे. ही जी उपासना 6व्या अध्यायात सांगितली आहे ती फक्त अव्यक्तापर्यंत नेऊन पोचवील, तुला परब्रह्मापर्यंत नेऊन पोचवणार नाही. परब्रह्मापर्यंत जाऊन पोचायचं असेल तर परब्रह्माचीच उपासना करावी लागेल. आणि त्याकरता तुला मी काय आहे हे समजून घ्यावं लागेल. म्हणून योग म्हणजे आपण काय समजलो? योग म्हणजे आपण कुठे जाऊन पोचलो? मी आपल्याला सांगते, आमचे अय्यंगार गुरुजी गेल्या वर्षी, गेले 1 वर्ष झालं, आता हे 2रं वर्ष, काल म्हणजे 14 तारखेलाच त्यांचा वाढदिवस आहे. आणि त्यांना जाऊन आता 1 वर्ष होऊन गेलं, थोडा अधिक काळ गेला. तर त्यांना असंच काहीतरी, मी एकदा त्यांना विचारलं, म्हटलं गुरुजी तुम्ही यावेळी तिरुपतीला जाताना, ते म्हटलं कुठे गेला होता? म्हणाले मी तिरुपतीला गेलो होतो. म्हटलं कसे गेलात तुम्ही? तर म्हणाले गाडी घेऊन. म्हटलं गाडीनी गेला होतात का? कारण त्या दिवशी ते उतरलेले. हो म्हणाले मी गाडीने गेलो. म्हटलं का गुरुजी? नाही म्हणाले, समजा अशी वेळ आली की आपल्या हातात वेळ थोडा आहे, तर आपण गाडीने किती लवकरात लवकर तिरुपतीला पोचू हे मला पाहायचं होतं.
म्हणून म्हणाले मी गाडी घेऊन गेलो. तर मी म्हटलं, म्हणजे मी अंदाज केला त्यांना काय म्हणायचं आहे ते, आपल्याला काय फार त्यांच्याशी चौकशी करायची गरज नाही. मी गुरुजींना म्हटलं, गुरुजी तुम्हाला खूप तिरुपतीचं हे आहे का? हो म्हणाले, आमच्या घराण्यातलं दैवतच व्यंकटेश आहे, तर वाटणारच ना तिरुपतीपर्यंत जावं. पण ते म्हणाले, सबंध आयुष्यभर मी योग केला आणि योगाच्या अभ्यासामध्ये मला खात्री आहे गेल्या 2-5 हजार वर्षात कोणी जेवढं काम केलं नाही तेवढं काम मी या भागामध्ये केलं आहे. पुढे या भागात आसन प्राणायाम भागामध्ये अजून पुढे 400-200 वर्ष कोणी काम करेल की नाही माहीत नाही, पण मी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. पण म्हणाले मला भक्ती कळली नाही, मला भक्ती माहीत नाही. आता म्हणाले मला थोडंसं कुठेतरी भक्ती म्हणजे काय आहे हे कळायला लागले. म्हटलं गुरुजी असं तुम्ही कसं म्हणता? म्हटलं तुम्हाला गुरुजींच्या आयुष्यामध्ये खूप खूप दारिद्र्य म्हणजे इतकं विलक्षण दारिद्र्य की त्यांना इथे डॉक्टर SV गोखलेंनी आणलं पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांना पाहिलं बेळगावमध्ये त्यांचे परफॉर्मन्सेस आणि ते इथे घेऊन आले आणि पुण्याच्या डेक्कन जिमखान्याच्या आपल्या PYC वरती ते जे पहिलं, आता तुम्ही कदाचित पाहिलं असेल, मोठ्या माणसांनी बघितलं असेल, पण PYC वरती पहिल्यांदा काही नव्हतं, सगळं नुसतं ग्राउंड होतं आणि एक नुसतं आउटहाऊस कसं बांधलेलं लांब असावं तसं समोरच्या बाजूला सिमेंटचे पत्रे टाकलेलं आणि अगदी साधंसं एक 2-3 खोल्यांची जागा एवढंच आणि पुढे झाकलेला व्हरांडा आणि त्या 2-3 खोल्यांना असली तर स्लॅब असेल. पण त्यांनी सांगितलं तुम्ही इथे राहा, कारण तुम्हाला राहायला मी जागा कुठे देऊ? ते म्हणाले चालेल मी इथे राहीन. पैसे नाहीत, कारण बेळगावला असताना बेळगावहून 14 मैल दुपारच्या एका जेवणाकरता ते आसनं घ्यायला जात असं, कारण 14 मैल गेल्यानंतर जेवण मिळतं, तेवढ्या एका जेवणावर दिवस काढता येईल. तर ते इथे पुण्याला आले, आता त्यांना कोणी जेवण द्यावं, त्यांचं काय करावं, त्यांची काय जी व्यवस्था लावायची, डॉक्टर गोखलेंनी पुष्कळ त्यांच्याकरता काम केलं. पण सांगायचं म्हणजे रस्त्यावरच्या लोकांचे पडलेले जे ब्लेडचे तुकडे आहेत, गुरुजींनी सांगितलं त्यांनी मी दाढी करत असे. मला ते दाढी करायला बघायला आरसासुद्धा नव्हता, पैसाच नाही, बिना पैशाचा मनुष्य इथे येऊन राहिला. आणि ते म्हणाले रस्त्यावरून मी चाललो की लोक मला वेडा म्हणायचे की काय वेडा, कपडे कुठे आहेत तेवढे चांगले घालायला, लोकांच्या घरी जायचं, लोकांची आसनं घ्यायची. हळूहळू सांगायचा हेतू असा की ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा विवाह झाला, ते पुण्याला राहिले, मग आता त्यांच्या तितपत पैसे मिळायला लागले ना लोकांच्याकडे जाऊन ते आसनं घेऊन. डॉक्टर गोखल्यांनी त्यांची पुष्कळ सोय लावली आणि त्यांना एके दिवशी रात्री असं स्वप्न पडलं की त्यांचं सबंध शरीर जे आहे ते नागानी पूर्ण घट्ट वेटाळून टाकलं आहे आणि ते जे वेटाळलेलं शरीर आहे तो नाग आहे, तो आपला फणा काढून त्यांच्या डोक्यावरती बसला आहे आणि नागच नाग आहेत आणि सगळे त्यांच्या अंगावरून त्यांना असे घट्ट घट्ट पकडून राहिलेले. त्यांना मोठं हे वाटलं की कसं मला असं स्वप्न पडलं आणि नागांच्या पलीकडे मी कुठे नाहीच आहे, आणि घाबरले आणि उठले. तर घाबरून उठले म्हणून त्यांच्या पत्नी आल्या, त्यांनी विचारलं काय झालं काय झालं. त्यांनी सांगितलं मला असं स्वप्न पडलं. त्या म्हणाल्या आश्चर्य आहे की गुरुजींना जेव्हा हे स्वप्न पडत होतं त्यावेळी त्यांच्या पत्नींना स्वप्न पडलं की त्यांच्या स्वप्नामध्ये तिरुपती व्यंकटेश आले आणि व्यंकटेशांनी सांगितलं की बाई तू आज अगदी उपास काढतीयस, आज तुमची परिस्थिती अत्यंत दरिद्री आहे, पण आता तुमचे दिवस पालटणार आहेत आणि खूप चांगलं वैभव तुम्हाला प्राप्त होईल. म्हणाल्या की भगवंता तुझी फक्त कृपा पाहिजे, बाकी काय वगैरे वगैरे. जसा भक्त बोलतो तसं त्या बिचाऱ्या सात्विक होत्या, भगवंताशी बोलायला लागल्या. भगवंतानी सांगितलं नाही नाही हे सगळं तुला देणार आहे मी, कारण मी तुझ्या नवऱ्याच्या 1 पैशाच्या कर्जात आहे, त्याचं 1 पैचं कर्ज आहे मला, ते कर्ज मला ह्या जन्मात त्याचं फेडायचं आहे. गुरुजींना काय जगामध्ये 10 कोटी लोक अय्यंगार योग पद्धतीचा अवलंब करतात, जगातलं एकही राष्ट्र नाही अगदी साऊथ आफ्रिकेपासून की जिथे त्यांचं. सांगायचा हेतू असा
की भगवंतानी इतक्या दीर्घ काळपर्यंत सुद्धा योगाचा इतका अभ्यास असून सुद्धा भक्तीच्या प्रांतामध्ये नाही टाकलं. आता इथे भगवंतानी हा अध्याय का सुरू केला? ते म्हणाले, अर्जुना तुला आवडलाय ना योगाचा मार्ग, तू योगाच्या मार्गाने साधन करशील, त्या मार्गाने तू कुठं पोचशील? त्या अव्यक्तापर्यंत. कुठे पोचशील? त्या साम्यावस्थेला. समत्वम योग उच्यते. तू फक्त त्या समत्वाला येशील. पुढं काय? तुला जर त्या परब्रह्माला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मात्र तुला भक्तीचाच अवलंब केला. हे सुरू झालंय त्या भक्तीचीच सुरुवात आहे ही. म्हणून ते सांगतात, माझं ज्ञान करून घे, तुला माझं स्वरूप कळू दे. तू जे साधन करतो आहेस ते साधन कोणत्या दिशेला गेलं पाहिजे हे तुला कळलं पाहिजे ना. हे साधन तुला कुठं न्यायचं आहे. म्हणून स्वात्मारामाने हठयोगामध्ये म्हटलंय की यमनियम दोघांना सोडून आम्ही अष्टांग योग घेतलेला आहे. पण ह्या अष्टांग योगाची उपासना करताना हा जो शेवटचा ध्यान आणि समाधी हा विषय आहे, हा विषय राजयोगाच्या माध्यमातून अभ्यासावा. तो आमच्या हठयोगाच्या माध्यमातून अभ्यासला जात नाही. म्हणून माऊलींनी 6व्या अध्यायात काय सांगितलं? करुणी सद्गुरु स्मरण, एकाग्र अंतःकरण. 2 गोष्टी सांगितल्या. अंतःकरणाला एकाग्र करा, सद्गुरूंचं स्मरण करा. माऊलींनी सांगितलं हा योग भक्तीनी अनन्य झाल्याशिवाय प्राप्त होणारच नाही. प्राप्त होणार नाही म्हणण्यापेक्षा तो योग्य ठिकाणी पोचणार. तो योग कुठे नेऊन पोचवेल? साम्यावस्थेला. म्हणजे आता कुठं नेऊन पोचवेल? त्यांनी सांगितलं प्रकृतीच्या कक्षेतच. ते जे साधन आहे ते राहील कुठे? प्रकृतीच्या कक्षेत राहील, चैतन्याच्या नाही. पराप्रकृती जरी झाली तरी ती माझं रूप आहे, भगवंतानी दिलेली उसनवारी आहे ती. त्या ठिकाणी भगवंतानी तिला कार्यकारी केलं आहे. त्या पराप्रकृतीमध्ये तो पोचला, मूळ प्रकृती शक्तीमध्ये जाऊन पोचला. तरी काय झालं? परब्रह्माला नाही प्राप्त केलं. आणि म्हणून ते म्हणतात हा 7वा अध्याय त्याच्याकरता सांगतोय तुला की तुझं साधन कितीही श्रेष्ठ आहे, तुला कितीही योग आवडला, उगाच 6वा अध्याय तिथं आला नाही आहे. या अध्यायांचे जे क्रम आहेत ते क्रम उगीच नाही आलेले. आपण जेव्हा 18 अध्याय होतील तेव्हा तर पाहूच आपण की कसा क्रमाने विषय मांडला आहे त्याच्यामध्ये. भगवंतानी जो योग सांगितला, आता भगवंत म्हणतात की तू कोणताही मार्ग अवलंबलास तरी तुला आता माझं यथार्थ रूप कळलं पाहिजे. तुला माझं रूप कळलं की मग तू कोणतंही साधन कर, त्या साधनात तू पुढे निघून जाशील. कारण का? तर साधन कुणाकरता करायचं आहे हे तुला कळणार आहे. जसं आता आपण पाहतोय की पूर्वी विरोधी पक्ष प्रस्थापित किंवा सत्ताधारी पक्षाचा हे करा हे करा हे करा याच्याकरता अट्टाहासानी आग्रह धरत असे, नंतर संसद बंद पाडत असे. आता तेवढं एकच काँग्रेसवाल्यांनी धोरण धरलं की संसदेचं कामकाज होऊच द्यायचं नाही. अरे पण त्याचा हेतू काय? संसदेचं कामकाज होऊ न देणे हे तुम्ही अवलंबला, आम्ही अवलंबतो, पण त्याच्या मागची भूमिका काय? तसं आहे ते की तू साधन करायला निघालास पण तुला पोचायचं आहे कुठे? तुम्ही संसदेमध्ये गोंधळ सुरू केला कशा करता? देशहित, देशहित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जे काही ॲक्शन घ्याल, तुम्ही जी काही कृती कराल ती देशहिताच्या बाजूनी असली पाहिजे. ती जर देशाचं अहित करणारी असेल तर हा वेडेपणा ठरेल ना. हे वेडेपण आहे. तसं माऊली इथे सांगतात. म्हणजे माऊली पाहिजे त्यांचं स्पष्टीकरण सांगताय आणि भगवंतानी आधीच सांगितलं आहे. तसं इथे भगवंत सांगतात की बाबा रे, तुला माझं रूप कळलं पाहिजे. कुणाकरता उपासना करायची आहे, कशाकरता पुढे जायचं आहे, कोणत्या मार्गाने पुढे जायचं आहे. प्रकृतीला जिंकायचं आहे, प्रकृतीत जाऊन मिसळायचं आहे नाही. तुला परब्रह्माशी, परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. आता आपण याच्यात पुढे जाऊ. आता ते म्हणतात पै बुद्धीचा अंगी जाणणे. या जाणण्यावर आपण थांबलो होतो ना, की ती जी जाणीव आहे ती जाणीव काय आहे? अंगी जाणणे ते जियेचिये जवळिकेचे करणे. हे आपण लक्षात ठेवायचं. की काय लक्षात? की बुद्धी जी आहे
ती जितकी पराप्रकृतीच्या जवळ जाईल तितकी बुद्धीला सूक्ष्मता येईल, तितकी बुद्धी यथार्थ होईल. कारण ती प्रकृती कशी आहे? त्या परमेश्वरांनी दिलेलं ज्ञानस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. तिच्या ठिकाणी काय आहे? दोन्ही एकत्र आहे. तिच्या ठिकाणी ज्ञान पण आहे, तिच्या ठिकाणी चैतन्य पण आहे. कसं आहे आपल्याला आता माहिती झालंय. कारण ती काय करते? जीवभूत, ती सगळ्यांना चैतन्य देते. आणि ते चैतन्याबरोबर काय देते? जाणीव. ते जे चैतन्य आहे ते जाणीव रूपाने देते. म्हणून आपण सगळ्या ग्रंथांच्या मध्ये जेव्हा देवी शारदा आणि गणेशाला वंदन करतो, नमन करतो, मंगलाचरण करतो, तेव्हा गणपतीला कसं मंगलाचरण करतो? तो जाणीव रूप गणेश आहे. दासबोधामधले जे दोन्ही समास आपण वाचले तर आपल्या लक्षात येईल की गणपती कसा आहे? जाणीव रूप आहे. शारदा कशी आहे? शक्तिरूप आहे. तो जाणीव रूप कुणाचा आहे? परब्रह्माचा आहे. शारदा शक्तिरूप कुणाचा आहे? प्रकृतीचा आहे. त्यामुळे त्या दोघांना वंदन केलंय आम्ही, आणि वंदन केल्याशिवाय आम्ही कोणता ग्रंथ पुढे नेत नाही. आता भगवंताचं चैतन्य आमच्या ठिकाणी ज्या जाणीव रूपाने व्यवहार करतं, त्याकरता गीताकारांनी पुढे काय म्हटलंय? बुद्धियोगम ददाम्यहम. भगवंत सांगतो की तू जे साधन करतो आहेस त्या साधनामध्ये तुझ्या हाताला धरून आता तू, अरे तुझं लक्ष नाही आहे, नीट लक्ष देऊन अभ्यास कर, नीट लक्ष देऊन तू काय पोथी वाचतोयस ती वाच, नीट लक्ष देऊन काय जप करतोयस तो कर, असा देव सारखा आपल्याला सांगणार आहे का? नाही. तो आमच्या बुद्धीत बुद्धियोगम ददाम्यहम. आम्ही जर मन चांगलं ठेवलं तर तो आमच्या बुद्धीला बोच देतो. लक्ष नाही आहे आपलं, वाचतोय आपण पण आपलं वाचण्याकडे लक्ष नाही आहे, आपण जप करतोय पण आपलं जपात लक्ष नाही आहे, आपण हे सगळं काम करतोय पण या कामामध्ये आपली प्रवृत्ती उगी टाकल्यासारखी, एकदा उरका, बरोबर नाही आहे. आपण काम बरोबर केलं पाहिजे, योग्य ते आपल्याकडनं घडलं. ही बोच कोण देतो? बुद्धी देते. ही बुद्धी कुणाच्यामुळे देते? जितके आम्ही त्या पराप्रकृतीच्या जवळ जाऊ. लक्षात दोन शब्द ठेवायचे तर ठेवावे, नाहीतर एक ठेवावा. अपरा जड आहे. आमच्या जवळची सगळी जडता आम्ही दूर करावी आणि आमच्या जवळ आम्ही चैतन्य, जाणीव, ज्ञान वाढवत न्यावं. हा अभ्यास आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की हे जिये जवळिके करणे. बुद्धीला सतेज बनणं, बुद्धीला तीक्ष्ण बनणं हे कुणामुळे होतं? हे त्यामुळे होतं. आता इथे त्यांनी पुढे म्हटलंय, जिया अहंकाराचे विंदाणे म्हणजे कौशल्य, जगची धरीजे. जिया अहंकाराचे विंदाणे, तिच्या अहंकाराच्या कौशल्यामुळे तिने ह्या जगाला धारण केलं आहे. कुणी? त्या पराप्रकृतीने. आपण जे पहिल्यापासून आत्तापर्यंत बोलत आलो ना, ही भिंतीला कोणी धारण केलं? पराप्रकृती आहे म्हणून. आमच्या औषधाच्या गोळीमध्ये परिणाम कुणी दिला? पराप्रकृती आहे म्हणून. आमच्या तुरीच्या डाळीच्या आमटीला चव कोणी आणली? पराप्रकृती आहे म्हणून. त्या हळदीला हिंगाचा वास आहे का? हिंगाला हळदीचा रंग आहे? नाही, हिंग आहे, हळद आहे. हिंगाने हिंगाची चव दिली आहे, हळदीने हळदीची चव दिली आहे, मोहरीने मोहरीची चव दिली आहे, तुरीच्या डाळीने तुरीच्या डाळीची चव दिली आहे. आणि ह्या सगळ्यांनी काय केलंय? त्या प्रकृतीने आम्हाला त्याचा परिणाम दिला आहे. हा परिणाम देणारी कोण आहे? त्या जड हिंगाच्या ठिकाणी, त्या जड हळदीच्या मोहरीच्या ठिकाणी ही पराप्रकृती आहे की जी हे जग सुंदर कुणी बनवलं? हे जग त्या प्रकृतीने बनवलं. कुणी? तर ज्या प्रकृतीला इथे भगवंतानी वेगळी करून आम्हाला समजावी म्हणून सांगितलं. नाही तर आमच्यापुरती आम्ही ती एकच प्रकृती मानली तरी काही घोटाळा व्हायचं कारण नाही आहे. पण इथे भगवंतानी वेगळं वेगळं का सांगितलं? कारण आम्हाला आमच्या तत्वज्ञानामध्ये त्यांना एक ठसवायचं आहे की देह जड आहे आणि जीव चेतन आहे. जडापासून जीव वेगळा आहे, हे अगदी आम्ही ठसवून घ्यायचं आहे. म्हणून भगवंतानी इथं सुरुवात केलेली आहे. अर्जुनाला, अर्जुन एवढा ना कसा मारू, तेवढा ना कसला तू मारू, तू कोण मारणारा, तू कोण करणारा, आणि तू कुणाला मारणार? जडाला तू मारणार?
चेतनाला मारणार, चैतन्याला मारू शकत नाहीस, आणि जड तुझ्या मारण्याने मरत नाही. म्हणजे थोडक्यात तू काही करत नाहीस, तुझ्या मागची प्रेरणा भिन्न आहे. तर आता विषय कुठे आला? आता हा विषय आला की ह्या प्रकृतीनी, आपल्या अहंकाराने, म्हणजे आता आपल्या सांख्य तत्वज्ञानाच्या थिअरीत आपण कुठं आलो? अहंकार, वैश्विक ज्ञान आणि वैश्विक अहंकार. म्हणजे आता कुठल्या टप्प्यावर आलो? अपरा प्रकृती, परा प्रकृती, हे झालं. त्याच्या खाली अव्यक्त, बरोबर? सगळे 8 साम्यावस्थेला ती स्थिती कोणाची? अव्यक्ताची. अव्यक्ताच्या खाली कुठे आलो? महत, म्हणजे काय? ज्ञान. ते आता आपण मगाशी पाहिलं की ती कोणत्या रूपामध्ये येते? ती लोकांना जाणीव रूपाने, ज्ञान रूपाने, ते तत्व काय आहे? महत. आता ती कोणत्या रूपामध्ये प्रकट झाली? या जगाला तिने कोणत्या रूपात धारण केलं? अहंकार. म्हणून तो कोणता आहे? वैश्विक अहंकार. म्हणजे आपण आता कुठपर्यंत आलो आपल्या अभ्यासात? प्रकृतीचे 2 प्रकार, अपरा, परा. तिच्यानंतर अव्यक्त, सगळे साम्यावस्थेला, म्हणून अव्यक्त. अव्यक्तानंतर महत, म्हणजे वैश्विक जाणीव किंवा ज्ञान. त्या महतच्या नंतर वैश्विक अहंकार. वैश्विक अहंकार म्हणजे काय? संबंध विश्वाला ज्यांनी तोलून धरलंय. भिंतीला भिंत पण कुणामुळे? तिच्याकडे तिची जाणीव आहे अहंकाराची, म्हणून. ती जाणीव कुणामुळे? प्रकृतीमुळे. प्रकृतीने ती कशी दिली? तिचा गुणधर्म म्हणून दिली. हे सगळं जग ज्याच्या त्याच्या ठिकाणी, नाही तर तो जो वैश्विक अहंकार धरून तिने जर आम्हाला तोललं नसतं तर आपलं 1 पाऊल जमिनीवर पडलं असतं, दुसरं पाऊल 4थ्या मजल्यावर. कुणी धरलं असतं आपल्या पावलाला? ह्या पृथ्वीनी तिच्या ठिकाणी त्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आम्हाला धरून ठेवलंय, म्हणून ह्या पावलानंतर ते पाऊल, त्या पावलानंतर ते पाऊल पडतंय. नाही तर आपण काय झालो असतो? 1 पाऊल टाकलं पुढे, माहित नाही तर दुसऱ्या पावलाला कुठे जातो, गेलो एकदम 4 बैलवरती. काय माहिती? कारण कोण पकडणार आहे आम्हाला? कोणी नाही पकडणार. पण तिने त्या अहंकाराने धरून ठेवले. आणि म्हणून आपल्याला कुठपर्यंत आलो आपण? वैश्विक अहंकार. या विश्वामध्ये एवढ्या उलाढाली चालल्या आहेत. असं असलं तरी सुद्धा प्रत्येक आकाशगंगा किती किती कोट्यावधी प्रकाश वर्ष राहू नये. एखाद दुसरा इकडे तिकडे कुणीतरी ॲक्सिडेंट करत असेल, अपघात होऊन एखादा ग्रह सुटत असेल, पण सगळे ग्रह इंटरप्लॅनेटरी फोर्सनी एकमेकांशी बांधलेले आहेत. कोणी सुटत नाही, शक्यतो कोणी सुटत नाही. या संबंध विश्वामध्ये त्यांना पण नियम आहे ना. उत्पत्ती आहे तिथे स्थिती आहे, स्थितीच्या बरोबर लय आहे. म्हणजे त्यांच्यातही काही थोडाफार लय होणारच आहे. जे सुटतं, जे तुटतं ते उल्कापात होतात. पण सगळं पकडून आहेत. हे असं कधी झालं नाही की बाबा या आकाशात आता जरा हल्ली तारे कमीच दिसायला लागले, म्हणजे बहुतेक ते सगळे तारे नष्टच झालेले दिसतात, असं कधी होत. हे सगळं कोण धरून ठेवतं? ही प्रकृती धरून ठेवते. त्यांनी सांगितलं हा प्रकृतीचा हा वैश्विक अहंकार आहे. आता पुन्हा एका जडात, म्हणजे जड, ह्या जडात नाही, दुसरं जड काय आहे? आपल्याला स्वरूप पाहायचं आहे तर आपल्याला कुठे जावं लागेल? मीच एवढा जीव आहे ह्या एवढ्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये. ह्या आमच्या देशाचीच लोकसंख्या 125 कोटी. या संबंध जगाची आता वाढून वाढून किती झाली आहे माहिती नाही. आता या संबंध एवढ्या सृष्टीमध्ये हा जीव केवढा? त्या दर्यामे खसखस तरी आहे की नाही माहीत नाही, इतका नगण्य जीव आहे. आता अध्यात्मामध्ये प्राप्त करायचं ह्या जीवानी आणि स्वतःला मुक्त. आज सकाळी मला एकांचा फोन आला होता. अहो म्हणाले मुक्ती आणि मोक्ष ह्या 2 शब्दात अंतर काय? आता मला त्याची आठवण झाली. समजा आपण त्या मोक्षाचा विचार केला किंवा आपल्याला या बंधनातून बाहेर पडायचं, एवढासा जीव आहे हा जीव आता अगदी एवढ्या मोठ्या बंधनातून बाहेर पडायचा विचार करतोय. त्या बंधनातून बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं? हा देह टाकायचा का? करायचं काय? आम्ही काय केलं म्हणजे बाहेर पडतो?
आम्ही जेव्हा ह्या सगळ्या बंधनाच्या बाहेर पडतो तेव्हा हा एवढासा जीव आहे, हा एक काहीतरी त्याचं नाव आहे, त्याचं घर आहे, त्याचं कुल आहे, त्याचा वृत्तांत आहे, त्याची हे सगळं सुटतं. आणि हा जो या देहाचा जो अहंकार आहे तो ह्या देहातून बाहेर पडून कुठे जातो? त्या वैश्विक अहंकारात. म्हणजे ज्या क्षणी आम्ही वैश्विक अहंकारात पोचलो त्या ठिकाणी आम्ही कुठे झालो? स्वरूप सिद्ध. आम्ही स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे स्वरूपाची प्राप्ती कशात आहे? ह्या जो जीवाचा अहंकार आहे, या जीवाच्या ठिकाणच्या अहंकाराला वैश्विक अहंकारामध्ये समर्पित करणं, ते आमचं स्वरूप आहे. का स्वरूप आहे? कारण ते धारण केलेलं स्थान आहे. कुणी धारण केलं आहे? प्रकृतीने. कुणाला धारण केलं आहे? जगाला. कशा करता? त्याच्या अस्तित्वाकरता. म्हणजे माझं अस्तित्व मी म्हणून राहावं ह्याकरता कोण काम करतंय? मी काहीच करत नाही आहे, ती प्रकृती करते. तिने मला ह्या रूपात ठेवलं आहे. आता मला जर वाटलं की अरे जिने मला या रूपात ठेवलं आहे आणि ज्या परमात्म्याने मला जन्माला घातलं आहे त्या परमात्म्याला मी जाणावं, तर मी कुठे जाऊन जाणावं? या देहात असताना त्या वैश्विक अहंकारात. ते वैश्विक अहंकाराचं स्थान म्हणजे काय? स्वामी स्वरूपानंदांनी सांगितलेली स्वरूप स्थिती. ती स्वरूप स्थिती आहे. आत्मदर्शन, आत्मस्वरूप कुठे मिळतं? त्या वैश्विक अहंकाराचे. म्हणजे त्या उतरंडीत आम्ही कुठे आलो? दोन्ही प्रकृती, अव्यक्त, महत आणि अहंकार. आता आम्ही आमच्या बाजूने उलटे कुठे जाऊन पोचणार? त्या अहंकारात. तिथं जाऊन पोचलो की संपलं. तो काय? तो मोक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला शिकवायला सुरुवात केली आहे. ते म्हणतात, अरे अर्जुना काय सांगतोस तू की प्रकृतीचं ज्ञान कसलं मला देता? त्या ज्ञानाला काही अर्थ नाही. कसा म्हणाले अर्थ? ते तुला झालंच पाहिजे. का? आता पुन्हा एकदा तोच विषय की आम्हाला कुठे जायचं ते कळलं पाहिजे. आम्हाला कुठे जायचं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. आता आम्हाला त्यांनी सांगितलं आहे त्या पराप्रकृतीमध्ये जायचं आहे. आता अपराप्रकृती कुठे सुरू होईल बरं? सत्वरजतम. आता आमची प्रकृती कुठे? ह्याच्या पुढचा टप्पा काय आहे? वैश्विक अहंकाराच्या पुढचा टप्पा सत्वरजतम आहे. आता ह्या सत्वरजतमाच्या बरोबर काय पकडलं? आता त्यांच्याबरोबर आम्हाला उत्पन्न करायला काय जोडले जातात? पंचमहाभूत. म्हणजे पुन्हा काय झाली? अष्टधा प्रकृती, 5 महाभूत आणि सत्वरज तम. आता ह्या सगळ्यांना हे सगळे काय निर्माण करतात? ही जडसृष्टी. ही जी सगळी जडसृष्टी आहे ती कुणा जडापासून आहे? पंचमहाभूत आणि सत्वरजतम. हे तिन्ही गुण जडच आहेत. ही 5 महाभूत त्याच्यातून निर्माण झालेली जडच आहेत. आणि गुणधर्म कशातून देतात? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ह्या 5मुळे गुणधर्म आले. त्या प्रत्येकाचा गुण पंचमहाभूत आहेत. आकाश आपण परवा म्हटलं तसं की त्याच्यामध्ये वाणी तिखट आहे. कशामुळे? त्या वाणीच्या ठिकाणी अग्नितत्व अधिक आहे म्हणून त्या माणसाची वाणी तिखट आहे. त्या माणसाची वाणी गोड आहे. कशामुळे? त्या माणसाच्या ठिकाणी जलतत्व अधिक आहे. जलतत्वाला स्निग्धता आहे म्हणून रस आहे. म्हणून आपण म्हणतो की बोलण्यामध्ये रस निर्माण झाला पाहिजे. जर का ते बोलणं शुष्क असेल तर कसं ऐकणार? आम्हाला ते कसं रुचणार? आम्हाला ते कसं पटणार? नाही पटणार. त्याला रसवत्ता हा गुण आहे. केव्हा येईल? जेव्हा त्या वाणीमध्ये जलतत्व अधिक आहे. आता एखादा पदार्थ आहे, तो पदार्थ आमचा हलका केव्हा होईल? त्याच्यामध्ये आकाशतत्व आणि वायुतत्व अधिक असेल तेव्हा. नाही तर इडल्या केल्या आणि पृथ्वीतत्व अधिक झालं म्हणजे काय होईल? लाडू केला, पृथ्वीतत्व अधिक झालं, बत्त्यानी फोडून खायची वेळ आली. का? तत्व बदललं. आम्ही काय करतो? आम्ही जेव्हा कुठलंही शास्त्र घ्या, हे आमचं पाकशास्त्र कशावर आधारित आहे?
या पंचमहाभूतांच्या 5 तन्मात्र गुणांवरती आधारित आहे. आणि आम्ही ते समजतो म्हणून त्या पदार्थात मोहन घाला, त्या पदार्थात मीठ घाला, त्या पदार्थात साखर घाला, त्या पदार्थात मसाला वापरा, त्या पदार्थाला एकदम फिक्कं ठेवा, त्याच्याकरता तूप वापरा, याच्याकरता तेल कुठून आलं? वस्त्र आहेत, वस्त्र प्रावरण बनवतात, तिथे तसंच आहे ना. आपण काय एकेका वस्त्राकरता 10-10 हजार रुपये देतो. तो म्हणतो इथे काय वापरलंय? इथे अगदी रेशीम इतकं फाईन करून वापरलंय की तुम्हाला त्या वस्त्राची तेवढी किंमत द्यावीच लागेल. तेवढं फाईन होणं म्हणजे काय? त्याच्यामधली गुणवत्ता ज्या प्रकाराने वाढवायला हवी आहे. तत्व पृथ्वीच आहे, कारण धागा आहे, पण त्या पृथ्वी तत्वाला सुद्धा इतका सूक्ष्म, इतका रिफाईन केला आहे की विचारता ढाक्याची मलमल आहे. एकेकाळी प्रसिद्ध होती की बोटाच्या अंगठीमधून धोतर बाहेर निघत असे, इतकं तलम वस्त्र बनत असे. कसं बनलं? त्या प्रत्येक तत्वाचा गुणधर्म समजून घेतला. ती बाजू सोडून द्या बाजूला, आपण आपल्या बाजूनी घेतलं तर आता आपल्या बाजूनी काय झालं की प्रत्यक्ष जी प्रकृती या विश्वाला जन्म देते किंवा जन्माला घालते ती कशी आहे? अष्टधा. त्या अष्टधा प्रकृतीमध्ये काय काय आहे ते त्यांनी सांगितलं. 5 महाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार. तर हे तिचं जे रॉ मटेरियल आहे, हे तिच्या हातामध्ये असणारं मूळचं, तिच्या स्वरूपामध्ये असणारे तिचे जे पदार्थ आहेत ते हे 8 पदार्थ आहेत. या 8 पदार्थांना घेऊन ती सगळा खेळ करते. त्या 8 पदार्थांची उकल कशी झाली? आता त्या 2 टप्प्यावर आली. एक वैश्विक पातळीवर तिने ज्ञान उत्पन्न केलं, दुसरं वैश्विक पातळीवर तिने अहंकार उत्पन्न केला. आता पुन्हा तेच. या 8 गोष्टी साम्यावस्थेला होत्या तेव्हा अव्यक्त होतं. आता या टप्प्यावरती अजून विश्व निर्माण व्हायचंय. अजून विश्वाच्या प्रांतात आपण आलेलो नाही आहे. विश्व निर्माण नाही झालं तेव्हा काय आहे? सत्व, रज आणि तम साम्यावस्थेला आहे. तिथे काय साम्यावस्थेला होते? 8ही जण साम्यावस्थेला होते. 5 महाभूत म्हणजे भूमी, आपण आणि मन, बुद्धी, अहंकार. आता सत्व, रज आणि तम 3 साम्यावस्थेला आहेत. ती साम्यावस्था बिघडली तेव्हा काय निर्माण झालं? संबंध काय जे असेल ते आपल्याला तर काही माहीत नाही, कारण आपण या विश्वात आहोत. सर्व दूर एक जाणीव पसरून राहील, सर्व दूर एक अहंकार पसरून राहिला. बस आता त्याच्या पुढे विश्व निर्माण व्हायचं आहे. त्याच्याकरता काय झालं? आता त्याची स्थिती काय आहे? सत्व, रज आणि तम हे 3ही गुण कसे आहेत? साम्यावस्थेला आहे. तेव्हा अजून जग निर्माण झालं नाही. आणि जेव्हा सत्व, रज आणि तमांच्या मध्ये तारतम्य आलं म्हणजे वैषम्य आलं, म्हणजे ते वेगळ्या प्रमाणात एकमेकांशी एकरूप व्हायला लागले आणि मग जगाची निर्मिती सुरू झाली. सत्व, रज, तमाच्या बरोबर मग जे जे जोडलं जाईल येईल आपल्याला पुढे, की त्याच्याबरोबर जे जे 5 महाभूत जोडली जातील, मग त्याच्याबरोबर सत्वानी जोडलं तर काय होईल, रजतमानी जोडलं तर काय होईल, वगैरे वगैरे. आपण ते पाहू पुढे. तर आत्ता आपण कुठे आलो? आत्ता आपण अशा ठिकाणी आलो की सृष्टीची निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि आपण आत्ता ज्या काही स्थितीत आहोत त्या स्थितीत आम्हाला जर मनाला साम्यावस्थेला आणायचं असेल तर ते मन कोणत्या अवस्थेला आलं पाहिजे? तर ते मन रज आणि तमाला सोडून सत्वगुणात आलं पाहिजे. ते जेव्हा सत्वात येईल, सत्व संशुद्धी, त्याच्या ठिकाणी ते जेव्हा सात्विकतेला येईल तेव्हा ते शुद्ध होईल. म्हणजे या इथे जे तारतम्य आहे त्या तारतम्यामध्ये तम आणि रज अगदी निग्लिजिबल, अगदी डेसिमलचा कुठला तरी पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल की इतक्या कमी प्रमाणामध्ये, कारण शेवटी सृष्टी आहे ना, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत रजतम नाही असं म्हणताच येणार नाही. ते अगदी अगदी सुप्तावस्थेत का असे ना, पण आपल्या ठिकाणी आपल्या ते आहेतच. म्हणजे भगवंतांनी आता काय सांगायला सुरुवात केली की बाबा रे, ह्या सृष्टीच्या प्रक्रियेबरोबर तुझ्या साधनेची प्रक्रिया समजून घे. साधनेची प्रक्रिया
छोट्या प्रमाणात काय आहे, मन सत्व अंशाला प्राप्त व्हावं. आणि साधनेतल्या सिद्धीची प्रक्रिया काय आहे, मन त्या अहंकारामध्ये जाऊन बसावं. तो जो वैश्विक अहंकार आहे तिथे पोचावं. तिथे पोचला की त्याची जाणीव वैश्विक होते. त्याची जाणीव कशी वैश्विक होते, तुकाराम महाराज सांगतात, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. आता तो लहान राहतच नाही, संबंध विश्वाला व्यापून जातो. त्याचं जे ज्ञान आहे ते विश्वाला व्यापतं. त्याचा जो अहंकार, त्याचं जे अस्तित्व आहे ते संबंध विश्वात भरून राहतं. ही स्थिती आपोआप तयार होते. हा त्याचा अनुभव. म्हणजे काय सोडायचं आहे, सत्व रज तमापासूनचा पुढचा पसारा सोडून द्यायचा आहे. त्याच्या देह आहे तोपर्यंत त्याच्या मागे जायचं आहे. ते कुठे, तर वैश्विक अहंकार, त्याच्या पलीकडे वैश्विक जाणीव. आणि आणखीन जो अभ्यास आहे तो अभ्यास, ही जी जाणीव आहे, ही जाणीव कशाशी एकरूप करणार आहे, ब्रह्माशी. त्याची जी वैश्विक व्यापक जाणीव आहे ती त्या व्यापक ब्रह्माशी एकरूप झाली. आणि तो त्या व्यापक ब्रह्माशी एकरूप होऊन गेला की तो ब्रह्मभावाला प्राप्त झाला. असं का म्हणायचं, कारण असं आहे, हा वैश्विक अहंकार आला, सिद्धी आल्या. हे वैश्विक ज्ञान आलं, सिद्धी आली. वैश्विक जाणीव आल्याबरोबर सिद्धी म्हणजे काय, तो वायुगमन करायला लागेल, तो जे पाहिजे त्या वस्तू मिळवायला लागेल, तो देहानी लहान होईल, तो देहानी मोठा होईल, त्याला जे पाहिजे आहे, प्राकाम्य, वशीकरण, ईशत्व, काय नाही, या सगळ्या सिद्धी यायला लागतील. सगळ्यावरती प्रस्थापित करेल आपला अधिकार. या संबंध सृष्टीवर त्याचा अधिकार प्रस्थापित होईल. सगळं सगळं त्याला प्राप्त करून घेता येईल. आता ते त्याला प्राप्त करायचं आहे का, तो अडकला. या प्रकृतीच्या कचाट्यामध्ये तो अडकला आणि त्या सिद्धीमध्ये अडकून केव्हा तरी एकदा पुन्हा खाली घसरला. आता अडकायचं आहे का, नाही, नाही अडकायचं. म्हणून त्या प्रकृतीच्या त्या स्थानावरून जायचं कुठे, परब्रह्माकडे. त्याच्याशी काही कर्तव्य नाही. ह्या प्रकृतीला वश केल्यानंतर किंवा ह्या प्रकृतीवरती खऱ्या अर्थाने एकरूप होऊन स्वार झाल्यानंतर आता सिद्धीत पडायचं का आता इकडे जायचं, म्हणजे परब्रह्माकडे जायचं. हा कोणाचा चॉईस आहे, ही कोणाची निवड आहे, त्या साधकाची. म्हणून ते अर्जुनाला सांगतायत की बाबा रे, हे सगळं सृष्टीचं स्वरूप असं आहे. एताज्ञोनिनी भूतानी सर्वाणी त्युपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. आता म्हणाले तुला सांगतो की एतद योनिनी, एतद हे दोन्ही, ही अपरा आणि परा या दोन्ही प्रकृती ज्या आहेत त्या सर्व भूतमात्रांना, भूतमात्रांची योनी आहे, म्हणजे जन्माला घालणारे आहेत. भूतानी सर्वाणी, सर्व भूत, 84 लक्ष योनी, जे ज्या म्हणून जाती आहेत त्या सगळ्या निर्माण करणारे कोण असेल तर ही परा आणि अपरा प्रकृती आहे. ह्या दोघी मिळून निर्माण करतात. असं उपधारय, समजून घे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. मी ह्या संबंध कृत्स्नस्य, या संपूर्ण जगताचा, म्हणाले प्रभव आणि अंत, या सगळ्यांना निर्माण करणारा, त्यांचा परिणाम करणारा कोण आहे, मी आहे. या संपूर्ण जगताचा व्यापार चालवणारा जो कोण आहे तर मी आहे. म्हणजे असं का सांगतात, ते पुन्हा पुन्हा सांगतात, म्हणजे अर्जुन काय वेडा आहे का, किंवा त्याला काय माहीत नाही का. नाही नाही म्हणाले, तुला वाटेल हा सगळा खेळ प्रकृतीचा आहे, नाही आहे. ही प्रकृती जी आहे ती मला अधीन आहे. आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत त्या प्रकृतीचे गुणधर्म. शंकराचार्यांनी 5 प्रकारांनी वर्णन केलेले आहे. त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. आज आत्ता आपण इथे पाहतो आहोत. इथे काय त्यांनी सांगितलं, ज्या त्यांच्यावरती आक्षेप आहे ना गीतेवरती, की म्हणे सारखं भगवंतानी अहम अहम, मी 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 म्हणाले. लोकांना सांगतात साधकाला मी सोडा, आणि तो सारखा मी मी सांगतो. अरे पण तू तत्वज्ञान समजशील तर तुला कळेल ना की मी का सांगितलं. भगवंतानी सांगितलं की अरे हे सगळं जग मी निर्माण केलं, हे लक्षात ठेव. त्या प्रकृतीने केलं म्हणून प्रकृतीला वश होऊ नकोस. जो धोका आहे की प्रकृतीची काय, आपण साधना करायला लागलो, आपण जर खरोखरच मनाने चांगले झालो आणि साधनेमध्ये जर बऱ्यापैकी स्थिरावलो, साध्या साध्या गोष्टी आहेत, जे बोललं ते खरं होतं. साध्या साध्या गोष्टी आहेत
की जे मनात आलं ते घडतं. म्हणजे माणसाला नुसतं वाटलं की आज आपण श्रीखंड खावं, श्रीखंड खायला मिळतं. गुरुदेव रानड्यांनी सांगितलं, म्हणाले मी ध्यानाला बसलो आणि एके दिवशी मला असं वाटलं, ते तर बिचारे मोठेच होते, म्हणजे त्यांची काही तुलना आपल्याशी नाही आहे, सामान्य मनुष्यसुद्धा यातले सामान्य अनुभव घेतो, त्यांच्यासारख्या सत्पुरुषांनी आपला अनुभव नोंदवला आहे. म्हणाले मला ध्यानात असं वाटलं की मी मानसपूजा करतो आहे आणि माझ्या मानसपूजेमध्ये मी देवाला मोगऱ्याची फुलं वाहिली आहेत. पण आता म्हणाले मी निंबाळला, तिथे सीझन नाही मोगऱ्याचा आणि मला मोगऱ्याची फुलं कशी. पण आज म्हणाले योग आहे, काय भगवंताला वाटलं माहीत नाही. म्हणाले त्यांनी मला मानसपूजेमध्ये मोगऱ्याची फुलं मी वाहतो अशी प्रेरणा दिली आणि त्या मानसपूजेत मी देवाला मोगऱ्याची फुलं वाहिली. आणि ते आपण चरित्र वाचलं असेल तर ते निंबाळाला एका लांब ठिकाणी जाऊन बसायचे, एक खड्डा केलेला होता, त्या खड्ड्यात ध्यानाला बसायचे आणि ते ध्यानाला बसणं आडवे असायचे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जे कापड टाकून मी झोपायचो त्याच्या खाली कितीतरी साप असायचे, त्याचं त्यांना काहीच भयही नव्हतं. ते त्या खड्ड्यात उतरायचे. दिवसातून जेव्हा जेव्हा त्यांना, आपण त्यांचं चरित्र त्यांच्या मुलींनी लिहिलेलं आहे शकुंतलाबाईंनी, ते चरित्र जर आपण वाचलं तर त्याच्यात गंगा जैसी गंगा वाहे त्या चरित्राचं नाव आहे. असो तर त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मी केव्हाही जायचो केव्हाही यायचो. तिथून ते परत आले आणि आपल्या निंबाळच्या त्या मंदिरामध्ये आले, म्हणजे घरी, आता त्यावेळी मंदिराचा प्रश्न नाही, घरी आले देवाची पूजा करण्याकरता. आता ते समोर आले. ते म्हणाले आश्चर्य असं की एका लहानशा टोपलीमध्ये त्या वेळूच्या, म्हणजे साध्या आपल्या दुरड्या असतात ना तशा, त्या दुरडीमध्ये एवढी मोठी मोगऱ्याची फुलं त्याने कुणी आणून दिली, या टोपलीमध्ये ही फुलं कशी आली. त्या लोकांनी सांगितलं माहिती नाही. एक मनुष्य आला, तो म्हणाला ही फुलं घ्या आणि तो निघून गेला, तो काही थांबला नाही. म्हणजे सामर्थ्य मनाच्या ठिकाणी ती एकाग्रता, ती साधना घडत चालली की ज्या पातळीवर साधना घडते त्या पातळीवर सामर्थ्य प्रकट होतं. एखादा पदार्थ खरंच खावासा वाटतं, असं वाटतं की हा पदार्थ आज खाल्ला तर बरं योगायोगाने खायला मिळतो. माणूस म्हणतो बघा कसं मनात आलं आणि आज खायला मिळालं. साध्या गोष्टी असतात, माणूस सहसा अशा कशाच्या अपेक्षा करत नाही, पण एखाद्या वेळेला चुकून कोणी अपेक्षा केली तर लगेच माणूस म्हणतो बघा आज मनात आलं आणि खाल्लं, बघा आज मनात आलं त्या व्यक्तीशी बोलावं. तुम्हाला खोटं वाटेल पण आपोआप त्या व्यक्तीचा फोन आला. कारण काय आहे की जो हा जीव आहे तो जीव ह्या जड देहापेक्षा जेव्हा तो अधिक चैतन्याच्या जवळ जातो त्यावेळी सगळं आत्मतत्व सगळ्यांच्या ठिकाणी एकच भरून आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्या जीवाच्या आश्रयाने असलेलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये जो विचार येतो तो चैतन्याच्या अधिक जवळ जातो. आणि तो चैतन्याच्या जवळ गेल्यामुळे जे मनात येतं ते ज्या बाजूनी पूर्ण करून घ्यायचं आहे त्या बाजूनी पूर्ण होतं. जसं पूर्ण करायचं, कारण आत्मतत्व प्रेरणा देतं, ते ज्ञानी आहे, ते ज्ञानाचं रूप आहे. आणि त्यामुळे या जीवाच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते जसं शुद्ध होत जाईल तसा त्याचा जो संकल्प निर्माण होईल तो सिद्ध होईल. म्हणून आपण व्यवहारात काय म्हणतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प, जो मनुष्य स्वच्छ आहे, जो मनुष्य कधीही खोटं बोलत नाही, ज्या माणसाचं मन इतकं स्वच्छ झालं आहे की त्याच्या सत्यवादित्वामुळे किंवा त्या सत्य बोलण्यामुळे, वागण्यामुळे आणि संकल्पाला कुठल्याही प्रकारची आसक्ती, स्वार्थ, हाव काही नसल्यामुळे तो संकल्प परमात्मा सिद्ध करतो. का सिद्ध करतो? कारण सत्य हे नारायणाचं स्वरूप आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जशी जशी शुद्धता येईल तसं तसं आपल्या संकल्पाला सिद्धी का प्राप्त होईल? कारण तो संकल्प या जीवाचा राहत नाही, तो संकल्प त्या आत्म्याचा होतो, तो संकल्प परमात्म्याचा होतो आणि परमात्मा तो संकल्प आपल्याकरता पुरा करतो. आणखीन एक पातळी आपण खाली उतरू. एवढ्याकरता आपण म्हणतो आपल्या मनात कधीही वेडावाकडा विचार आणू नये, कधीही आणू नये. म्हणून आजकाल जसं सांगतात की पॉझिटिव्ह थिंकिंग करा,
कोणत्याही गोष्टीत मूर्ख आहेस तू असं सुद्धा मुलांना बोलू नये. तुम्ही मागची पिढी जर बघितलीत तर ज्यांच्या घरातलं वातावरण सात्विक होतं त्यांच्या घरात कुणी दुसऱ्याला अपशब्द बोलत नसे. आणि कटाक्ष असे आपल्या घरात कोणी अपशब्द बोलू नये, बोलूच नाही. कारण संकल्प विपरीत आमच्याकडून घडला, त्या संकल्पाचा जी प्रतिक्रिया आहे आम्हाला भोगायची आहे. मूर्ख आहेस तू असं जेव्हा हा म्हणतो तेव्हा मूर्खपणाची कृती पुन्हा केव्हा तरी ह्याच्याच कडून घडायची. कारण क्रियेला प्रतिक्रिया आहे. त्यामुळे बोलणं असो, विचार असो, कधीही निगेटिव्ह विचार असता कामा नये. कारण का माहिती नाही ह्या क्षणी हा विचार करत असताना त्या रजोगुणाला किंवा त्या तमोगुणाला किती प्राबल्य आहे. आणि ज्या प्राबल्याने ते शब्द उच्चारले आहेत ते सिद्ध करायला पुढं जाणारच आहे, कारण त्याला तीव्रता आहे. आणि ते सिद्ध झालं तर काही फारसा चांगला त्याचा परिणाम नाही आहे. तू माझ्या डोळ्यासमोर उभा राहू नकोस, चालता हो, मूर्ख आहेस, हे असले शब्द, असली भाषा ही योग्यच नाही आहे. ही भाषा मनुष्याला त्याला भोगायला लावते. म्हणजे आपण खूप खाली उतरलो ज्या विषयाशी आपण होतो त्या विषयापासून, आणि इथून साधना सुरू होते. आपण काल जसं 6व्या अध्यायाच्या शेवटी पाहिलं ना की व्यवहारामध्ये कर्म करता करता तू तुझा अधिकार इतका वाढव की ज्याच्यामुळे तू अष्टांग योगाचा अभ्यास करण्याला योग्य होशील. आणि जेव्हा त्याला योग्य व्हायचंय तोवर इतकं सगळं सांभाळायचं आहे. आमची कृती सांभाळायची, आमचा विचार सांभाळायचा आहे, आमचे संकल्प सांभाळायचे आहेत. हे सगळं जितकंच अधिकाधिक चांगलं जसं होत जाईल तसं कोणत्या तरी साधनेला बळ येईल, अन्यथा कसं येईल. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे की ह्या काय सर्वाणी त्युपधारय, समजून घे सगळ्यांनाच ते धारण करणार आहे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवो प्रलयस्तथा, या जगाचा आधी आणि अंत हा सगळा माझ्याच ठिकाणी आहे, हा माझ्याचपासून आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. ज्या या ठिकाणी आता ती सूक्ष्म प्रकृती म्हणजे कोण? ती अष्टधा प्रकृती म्हणजे कोण? ती पराप्रकृती. ती जी पराप्रकृती आहे, कोडे म्हणजे कौतुकानी, जै स्थूळाची या अंगागडे, ती जेव्हा स्थूल म्हणजे जडाच्या जवळ येऊन पोचते, तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. टाकसाळ जसं नाणी पाडण्याचं ती टाकसाळ असते ना, तसं आता काय कारखाना सुरू. जर ब्रह्मांड निर्माण करायचं आहे तर भगवंताला थोडं करावं लागणार आहे का? नुसती आंब्याची झाडं म्हटली तर कोट्यावधी आंब्याची झाडं तयार करा, नुसती कडुनिंबाची झाडं म्हटली तर अब्जावधी कडुनिंबाची झाडं. जीवसृष्टी किती. आपण जेव्हा म्हणतो की आपल्या घरामध्ये आपण 4 माणसं राहतो, तेव्हा याच घरामध्ये जवळजवळ 10 लाख जीवाणू राहत असतात. त्यांनी सांगितलं की सगळ्या जीवाणूंची संख्या खूप छान एक त्याचं हे आलेलं आहे. कदाचित ते आता म्हणजे यूट्यूबवर पण असेल, पण त्याचं हे गणित खूप मोठं आहे, म्हणजे आत्ता लक्षात नाही आहे. पण किती डास राहतात, किती ढेकूण राहू शकतात, किती बारीक बारीक जीवाणू राहतात. त्यांनी सांगितलं आपल्या घरामध्ये किमान 10 लाखाच्या वर बारीक जीवाणू आहेत की जे राहत आहेत. म्हणून समर्थांनी म्हटलंय, उंदीर म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर, घुशी म्हणती माझे घर. काही संतांनी काही आम्हाला अनुभव जो आहे तो जो दिला आहे तो काही सामान्य नाही आहे, खरंच आहे. ते म्हणतात तुमच्यापेक्षा सुद्धा या घराचा ताबा घेतलेले जीव अधिक आहेत, त्यांचं वस्तीस्थान या घरामध्ये अधिक आहे. इथे त्यांनी सांगितलं त्याचं कारण आहे ती अपरा प्रकृतीशी पराप्रकृती जोडली की कारखानाच सुरू आहे निर्माण आणि तो चालूच आहे ना, सातत्याने चालू आहे. म्हणून ते सांगतात की तई भूतसृष्टीची पडे टाकसाळ. म्हणाले इथे ती कारखान्यात जसं काही नाणी पाडावीत तसं चतुर्विधू ठसा उमटो लागे आ पैसा. नुसती माणसं नाही, नुसते जीव नाही, तर म्हणाले सगळे म्हणजे उद्भिज्ज, अंडज, स्वेदज, जारज सगळे येणार आहेत.
की जमिनीतून वर उगवून येणारे येणार आहेत, स्वेदज घामापासून निर्माण होणारे येणार आहेत. साधा ब्रेड डब्यामध्ये झाकून ठेवला, उबला की त्याला फंगस येतोच, त्याला बुरशी येतेच. ती कोण निर्माण करतं? म्हणाले ही टाकसाळ चालू आहे त्याच्यापासून. की ते कोण आहेत? ते स्वेदज आहेत. म्हणजे घामापासून, दमट वातावरणामध्ये ओलाव्यापासून निर्माण होतात. कारण ब्रेड ओलसर असतो, तो काही पूर्ण कोरडा झालेला नसतो. त्याच्यामध्ये ऊब प्राप्त झाली की जीवाला निर्माण होण्याची परिस्थिती आपोआप आली. आता ते म्हणतात असे उमटो लागे हा पैसा, आपोआप निर्माण होत राहतात चारही प्रकारचे जीव. जारज ज्यांना नाळवार आहे असे, त्यानंतर उद्भिज्ज जमिनीतून उगवतात ते, आणि अंडज अंड्यामधून जन्माला येतात ते. असे 4 प्रकारच्या योनी आहेत, खाणी आहेत, त्यात निर्माण होतात. मला तरी सरिसा परी थरची अनाना. म्हणाले हा मोला चुकलं शब्द, मोला तरी सरिसा परी थरची अनाना. म्हणाले मोलाला कोणी फरकत नाही आहे. म्हणजे आपल्या घरातली मुंगी आणि आपल्या घरातले आपण, माऊली सांगतात या दोघांचाही स्तर वेगळा नाही. माणसाला वाटतं माझ्या घरात मुंग्या झाल्या आहेत, तो पैसा मारा. आपल्याला वाटतं मुंग्या झाल्या आहेत, ती बोरिक पावडर टाका. म्हणाले म्हणजे मी जगायचं आणि त्या मुंगीनी नाही जगायचं. इथे माऊली सांगते त्या घरामध्ये कुठेही त्या मुंगीचं जे सामर्थ्य आहे, जे महत्त्व आहे, तिच्या जगण्याचं जे मोल आहे तेच आमच्या जगण्याचं मोल. आमच्यापेक्षा तिच्या जगण्याचं मोल कमी नाही. ते म्हणतात सगळे सारखे, मोल तरी सरिसा. सरिसा म्हणजे सारखे. त्या सगळ्यांचं मोल जरी सारखं असलं परी थरची अनान. थर म्हणजे जाती, त्यांच्या जाती वेगळ्या आहेत. गाढव आहे, कुत्रा आहे, झुरळ आहे, मुंगी आहे, पाल आहे, डास आहे, ढेकूण आहे, कीटक आहेत. अनान म्हणजे आकारमान वेगळे वेगळे आणि त्या वेगवेगळ्या जाती. होती 84 लक्ष थरा. म्हणजे 84 लक्ष योनींचे भिन्न भिन्न प्रकार होतात. येरामिती नेणी जे भांडारा भरे आदी शून्याचा गाभारा नाणे यासी. म्हणाले सांगताच येत नाही, अमाप अशा मोजमापच नाही. येरामिती नेणी जे भांडारा, आम्हाला समजू शकत नाही काय होतं. भरे आदिशून्यांचा गाभारा. कोणाचा? आदिशून्याचा. आदिशून्य माया. आता आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची जी आपल्या माऊलींनी माथी मारली आहे. कोणती? आदिशून्य म्हणजे माया आणि महाशून्य म्हणजे परमात्मा. हे आणखीन कुठंही महाशून्य शब्द आला तर तो परब्रह्मवाचक आहे. आणि इथे कोणता आलाय? आदिशून्य. आदिशून्य म्हणजे कोण? माया. आणि महाशून्य म्हणजे कोण? परमात्मा. आता तिचा गाभारा ह्या नाण्यांनी भरून जातो. इतकं त्या आदिमायेनी हे सगळं निर्माण केलं आहे. ऐसे एक तुक पांचभौतिक, असे म्हणाले एक तुके पांच, असे समान पांचभौतिक पंचमहाभूतातून निर्माण झालेले. पडती बहु असं टाक. आता रूपक जसे टाक निर्माण करतो ना, देवाचे टाक असतात आपले, तसे म्हणाले हे एक एक टाक निर्माण होतात. मग तिये आटणी करी, नाही चुकलं, मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. म्हणाले ही जी समृद्धी आहे, ही जी तिच्या ठिकाणी निर्माण होतात त्या भांडारामध्ये, त्यांची गणती नाही आहे. आणि त्या सगळ्या प्राणीरूपी नाण्यांनी त्यांचा गाभारा जसा भरून जातो तसं हे पंचमहाभूतांच्या योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. आणि त्याच्यामधून काय होतं? त्यांच्या इथे त्यांनी म्हटलंय की भरण्याची गणती प्रकृतीच करते. ते प्रकृतीलाच माहिती आहे की त्यांना किती त्यांचे मोजमाप प्रकृती ठेवते. आपण म्हणतो अहो हल्ली काय आहे, हल्ली मुलींचं जर हे असेल, म्हणजे जर डिटेक्शन केलं फिटसचं, तर जर मुलगी असेल तर तिची गर्भलिंग चिकित्सेतनं कळलं की ते मुलीला संपवतात. त्यामुळे आता जगामध्ये मुलींची संख्या म्हणजे भारतामध्ये आता कमी व्हायला लागली आहे. इथे त्यांनी सांगितलं की जगामध्ये कुणाची संख्या किती असावी आणि कोण जीव किती प्रमाणात असेल तर हे सगळं जग चालेल, याच्यावर नियंत्रण प्रकृतीचं आहे.
ती प्रकृती नियंत्रणात ठेवते, तिच्या या उद्योगामध्ये आम्ही काही आमचा उद्योग आरंभू नये. आम्ही त्या जीवांना मारावं का मारू नये, हा एवढा मोठा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर कुणी समाधानकारक देऊ शकत नाही. की आमच्या घरात पाल आली, आमच्या घरात झुरडं आली, त्यांना हकलून लावलं इथपर्यंत ठीक आहे, पण नुसतं हकलून भागलं नाही तर मारावं का मारू नये. इथे माऊली सांगतात सगळे जीव सारख्या अधिकाराचे आहेत. आता बघा, माणसाचा खून केला की तुरुंगामध्ये जन्मठेप आहे, आणि मुंग्यांचं एवढं मोहळ मारलं की काय काही नाही आहे. आता इथे तर काही नाही, आता तेवढं राहिलंही नाही. पण आमच्या लहानपणी आम्ही पुष्कळ छोट्या मोठ्या गावातनं फिरलो. मराठवाड्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात घरामध्ये माशा म्हणजे किती याव्यात, खोल्या भरायच्या माशांनी, आणि तेव्हा ते फिनाईलचं पाणी टाकायचे, आणि ते पाणी टाकलं की किमान 100-200 माशी त्याच्यात मरून पडायची, आणि ते सगळं उचलून टाकून द्यायचं. म्हणजे मी पाहिलेलं आहे. मी त्याच्याशिवाय घरात बसून जेवताच यायचं नाही, घरात राहताच यायचं नाही, इतक्या प्रचंड माशा. मग आता त्यांना मारायचं का नाही मारायचं, आता ऐका आता कसं काय करायचं. म्हणून जे आखुनी नाणे विस्तारी, आखून म्हणजे योजनापूर्वक. आता हे रूपकात चाललंय बरं का, ही टाकसाळ घेतली आहे म्हणून सगळी नाण्याची भाषा करतायत. नाणे विस्तारी, विस्तारी म्हणजे उत्पत्ती करते. पाठीतयांची आटणी करी, त्यांचा नाश करून टाकते. माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. आणि मधल्या काळात जेव्हा ते स्थितीमध्ये असतात तेव्हा त्यांचं कर्म अकर्म चालू राहतं, योग्य अयोग्य. कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी, त्यांना त्या त्या कामामध्ये चांगलं मग्न करून ठेवते. आता मधमाशा आहेत, त्या सारख्या आपलं काम करत राहतात आणि मध गोळा करून ठेवून देतात. प्रत्येक, आता आपण डिस्कवरी चॅनलवरती पाहत असतो, प्रत्येक काय सापाच्या तोंडात, नागाच्या मुखामध्ये एवढं विष आहे, त्या विषाचा आपल्याला किती लाभ आहे, त्याच्यापासून किती औषधं तयार होतात. भगवंतांनी प्रत्येक टाकसाळीमधल्या नाण्याला आपलं काम देऊन टाकलंय. त्या सगळ्यांना जिवंत असेपर्यंत ते कार्य करण्याकरता प्रवृत्त केलंय, आणि जो तो आपापलं काम करत राहतो. करत कोण नाही, माणूस. जे आम्हाला जे योजून दिलंय, जे नेमून दिलंय, ते सोडून आम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन, आम्ही म्हणजे प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन आम्ही आळस करतो. प्रकृतीच्या विरुद्ध जाऊन आम्ही काही कामांचा विचार करत नाही. असो, आपण तो विषय सोडून देऊ. पण ते म्हणाले हे रूपक परी असो. आता माऊलीच म्हणतात, तुम्हाला मी हे रूपक सांगितलं, आणि जशी नाण्यांची टाकसाळ असावी तसं ही प्रकृती या संबंध विश्वाला निर्माण करते. ते त्या टाकसाळीसारखं हे एक सगळ्या जाती आणि 84 लक्ष योनी आणि त्यांचं उत्पत्ती, लय, आणि जेव्हा आहेत तेव्हा त्यांना कर्म प्रवृत्त करणं, हे सगळं झालं म्हणा. आता पुष्कळ सांगितलं मी. हे रूपक परी असो. आता हे रूपक असू दे, आता नको सांगो. उघड जैसे परियेसो तरी नामरूपाचा अतिसो, प्रकृतीचं करिकी जय. आता उघडपणे सांगतो म्हणाले, रूपक सोडतो. कसं, आता ऐक म्हणाले, जैसे परियेसो. तुला ऐकण्यासारखं सांगतो की प्रकृती काय करते, नामरूपांचा विस्तार करते, गोवंश वाढवते, त्यानंतर उंदीर आहे वाढवते, घुशी आहे वाढवते, 4 पायांचे पक्षी, आळ्या, कीटक सगळ्यांना नामरूपांनी वाढवते. आणि म्हणाले, आणि प्रकृती तव माझा ठाई, बिंबे येथ आन नाही. एक लक्षात ठेव म्हणाले, हे सगळं प्रकृती करते आहे असं जेव्हा मी सांगतोय तेव्हा ती काय आहे, माझ्याच ठिकाणी आहे. बिंबे तव माझा ठाई, माझ्या ठिकाणी ती भासते, ती माझ्यापेक्षा वेगळी नाही. कशी भासते, आपलं कायमचं लक्षात ठेवलेलं उदाहरण, रज्जूवरती सर्पाचा आभास. बस, कायम भास म्हटलं की एवढंच लक्षात ठेवायचं की रज्जूवरती सर्प. म्हणजे तसं इथे काय होतं, वास्तविक सगळं मी करतो, पण कसं वाटतं हे सगळं प्रकृती करते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की परमात्म्याचा रोल काय, परमात्म्याचं महत्त्व काय, परमात्मा काय करतो, परमात्मा कुणामार्फत करतो आणि तिच्यामार्फत करतो हे असं आम्ही का म्हणतो, हे आपण याच्या बाहेर पडेपर्यंत आपल्याला पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. तव माझा ठाई भासते ना, ठाई बिंबे
म्हणजे माझा ठाई माझ्या ठिकाणी ती भासते. बिंबे येथ आन नाही, ती माझ्या ठिकाणी इथे माझ्या ठिकाणी ती भासते, यात काही वेगळं नाही. म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी, म्हणून आदी मध्यात आणि अंतामध्ये मीच आहे या जगाला, हे तू विसरू नको. म्हणजे सगळी गोष्ट प्रकृतीची सांगितली, प्रपंचाची सांगितली, विज्ञानाची सांगितली, तरीसुद्धा हे सगळं मीच आहे हे लक्षात ठेव.